पैसे सापडलेल्या कार्यकर्त्याच्या घरी यावेळी नितेश राणे पोहोचले। त्यांच्या आईशी त्यांनी संवाद साधलेला आहे। तर त्या कार्यकर्त्याशी देखील त्यांनी संवाद साधलेला आहे। नेमकं काल काय घडलं होतं या सगळ्याची माहिती त्यांनी घेतल्याचं पाहायला मिळतंय। तर या संदर्भात ताजे अपडेट देतात आपले प्रतिनिधी उमेश परब। उमेश, नितेश राणे त्या पदाधिकाऱ्याच्या घरी गेलेले होते। आता नितेश राणे जे आहेत त्या पदाधिकाऱ्यांच्या घरी बसलेले आहेत, त्यांच्यासोबत चर्चा सुरू आहे। नितेश राणे यांचे बंधू जे निलेश राणे आहेत ते शिवसेनेचे आमदार आहेत। त्यांनी काल सायंकाळी जे विनय केनवडेकर आहेत, जे माजी तालुकाध्यक्ष होते भाजपाचे, त्यांच्या घरावरती त्यांनी अचानकपणे धाड टाकली होती। त्या ठिकाणी तब्बल 25 लाख रुपयाची रक्कम जी आहे ती आढळून आली होती आणि त्यानंतर संपूर्णपणे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणामध्ये जी आहे ती खळबळ माजलेली होती। आणि आज मंत्री नितेश राणे यांनी तत्काळ त्या ठिकाणी विजय केनवडेकर यांच्या घरी भेट दिलेली आहे आणि आता त्यांची विचारपूस सुरू आहे। आणि काही वेळातच आपण याबाबत येऊन माध्यमांशी बोलू असं देखील नितेश राणे म्हणतात। मात्र आपण सकाळी ज्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते त्यावेळी त्यांनी असं सांगितलं होतं की ही जी रक्कम आहे ती आपली व्यवसायाची सुद्धा असू शकते आणि त्याचबरोबर हमाम में सब नंगे होते असं सांगत त्यांनी समोरच्यांना देखील इशारा दिलेला आहे की ही गोष्ट प्रत्येकासोबत होऊ शकते। मात्र ही आता जी रक्कम आहे ती विजय केनवडेकर यांच्या व्यवसायाची रक्कम असल्याचा दावा जो आहे तो आता नितेश राणे देखील करताना आपल्याला पाहायला मिळतात। मात्र आता या एकंदरीत नितेश राणे आणि केनवडेकर यांच्यामध्ये चर्चा होईल आणि त्या चर्चेवरती काही वेळातच नितेश राणे जे आहेत ते प्रसार माध्यमांशी देखील बोलणार आहेत। निश्चितच। मात्र नितेश राणे जेव्हा इथं पोहोचले त्यांनी काय नेमकी प्रतिक्रिया दिलेली आहे उमेश? ते असं म्हणाले आहेत की आपण प्रथमतः या ठिकाणी केनवडेकरांची चर्चा करू, नेमके हे पैसे कसले होते। कारण आपण जर बघितलं असेल तर निलेश राणे जे आहेत त्यांनी थेट हे पैसे कोणाचे आहेत किंवा हे जर व्यवसायातील असतील किंवा कोणी नेमके दिलेत याचे आम्हाला पुरावे द्या असं देखील थेट त्यांनी आव्हानच केलेलं आहे। आणि त्यामुळे आता नितेश राणे असं म्हणाले प्रसार माध्यमांना की मी बाहेर येऊन याविषयी आपल्यासोबत बोलेन। मात्र आता ही चर्चा आतमध्ये त्यांच्या जे केनवडेकर आहेत त्यांच्या घरामध्ये मंत्री नितेश राणे आहेत, त्याचबरोबर केनवडेकर यांच्या चर्चा सुरू आहेत आणि चर्चा झाल्यानंतर लगेच मी बाहेर येऊन प्रसार माध्यमांशी बोलेन असं या ठिकाणी नितेश राणे म्हणतात। निश्चित। धन्यवाद उमेश ताजे अपडेट देण्यासाठी। आम्ही वेळोवेळी तुमच्याकडे या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार आहोत।